मिरजेत भर दिवसा हातात कोयता घेऊन कापड दुकानावर अज्ञात तरुणाचा हल्ला. घटना सीसीटीव्हीत कैद. सांगलीच्या मिरजमध्ये एका कापड दुकानावर तरुणाकडून भर दिवसा हल्ला करण्यात आला आहे. हातात कोयता घेऊन दुकानाची तोडफोड करत दुकान मालकाला धमकी देण्याचा प्रकार घडला आहे. मिरज शहरातल्या सिव्हिल रोडवरील कर्मवीर भाऊराव चौक येथे असणाऱ्या कापड दुकानामध्ये हा प्रकार घडला आहे. सायंकाळच्या सुमारास एक अज्ञात तरुणाने हातात कोयता घेत थेट दुकानासमोर असणाऱ्या कपड्याचे रॅकवर हल्ला केला. त्यानंतर थेट दुकानांमध्ये येऊन दुकानाच्या समोरील बाजूस असणाऱ्या काचेची तोडफोड करत दुकान मालकाला दुकान बंद करण्याची धमकी देत निघून गेला आहे. हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या घटनेची मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे. मी मनोज गजानन चव्हाण, माझं कापडाचा व्यवसाय आहे मनोज कलेक्शन या नावाने. आत्ता 5:43ला एक घटना घडली. एक अज्ञात व्यक्ती आला आणि येऊन डायरेक्ट कोयत्याने येऊन बाहेर येतानाच रॅक पाडला, रॅकला तलवार मारला, मोठा कोयता काढूनच आला आणि डायरेक्ट येऊन काचावर डायरेक्ट मारला. आणि भाऊ तोपर्यंत कॅश काउंटरवरनं उठून पुढे आला. तोपर्यंत म्हटलं की धंदा करायचा नाही, तुम्ही धंदा करायचा नाही, असं करून दादागिरी करून कोयता घालून इथनं निघून गेला. आता आम्ही व्यापाऱ्यांनी काय करायचं सांगा? ह्यांच्याकडे काय भांडत बसायचं का? ह्याच्या आधी पण माझ्याकडे अशीच घटना घडलेली आहे. येऊन गॉगल घेऊन गेल्यात, पैसे देणार नाही, मी कोण आहे तुला माहित आहे का? अशा व्यक्ती येतात इथं, दादागिरी करतात. आम्ही कसा धंदा करायचा? काय आम्हाला संरक्षण पाहिजे आणि मला माझ्या जीवाला पण भीती आहे. ह्याच्या आधी पण मला झालेलं असं, आत्ता पण मला संरक्षण पाहिजे. मला माझी फॅमिलीचं, मला सगळ्यांचं टेन्शन आहे. तिथं मी धंदा करू का काय करू? मला कळकळीची विनंती आहे, माझी खरोखर विनंती आहे. बस झालंय मला. मी पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन. आज रोजी 10 वाजताच्या दरम्यान कर्मवीर भाऊराव चौक या ठिकाणी मनोज गजानन चव्हाण हे 43 वर्षे राहणार भरपूर कोटाजी यांचं कापड दुकान आहे. या ठिकाणी एक इसम येऊन त्यांनी दहशत माजवण्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस अशी माहिती त्यांच्याकडून पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर तात्काळ डिटेक्शन टीम आणि आम्ही स्वतः जाऊन घटनास्थळी व्हिजिट केली. त्यानंतर लक्षात आलं की हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, परंतु त्याने आज या पद्धतीनं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आज त्याच्यावर तात्काळ डिटेक्शन टीम तयार करून त्याला ताब्यात घेण्यात आलं. माहितीवरून त्याच्या घरातून त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कारवाई चालू आहे. लोकांना आम्हाला एकच सांगायचं आहे की अशा पद्धतीनं जर कोणी दहशत निर्माण करत असेल तर पोलिसांकडून एक आव्हान आहे त्यांना की 112 112 वर कॉल करावा किंवा पोलीस स्टेशनला डायरेक्ट संपर्क करावा किंवा आमच्या पर्सनल मोबाईलवर सुद्धा कॉन्टॅक्ट करावा, जेणेकरून अशा प्रकारची दहशत करणारे जे लोक असतील तर त्यांच्यावर आम्ही तात्काळ बंधन घालतो. इसम हा, त्याचं नाव आहे प्रथमेश तांबळे, 25 वर्ष, राहणार समान मिरज. ज्याच्यावर पूर्वी एक रेकॉर्ड आहे, गुन्ह्याचं रेकॉर्ड आहे. ज्याच्यामध्ये घरात बसून त्यांनी एखादा मागलेला आहे. याबाबत राईट विथ